नुसता आठवणी हा शब्द जरी ऐकला ना तरी अनेक आठवणींना आपण सामोरे जातो. तेव्हा समजतं किती पटकन काळ पुढे गेला. जीवन जगत असताना आपण अनेक ठिकाणी फिरतो, अनेक अनुभव एकत्रित करतो. त्या आठवणींच्या शिदोरीत काही अनुभव गोड असतात तर काही कटू. अनेकदा या आठवणी, ह्या गोष्टी खरंच घडल्यात का असा प्रश्न देखील पडतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या आठवणी गोळा होत राहतात आणि अचानक जेव्हा त्या डोळ्यांसमोर येतात तेव्हा समजतं की प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकत घडलो आहे. कोणत्या आठवणी लक्षात ठेवणे हे देखील आपल्याच हातात असतं, नाही का? आठवणींचं गाव तसं बघायला गेलं तर खूप मोठं. मग त्या गावात अनेक बगीचे असतात तर कधी दगडधोंडे सुद्धा. मग आपणच ठरवायचं की दगडधोंड्यांमध्ये अडकून पडायचंय का बगीच्यामध्ये शांत रेंगाळून त्या हिरवळीचा आस्वाद घ्यायचाय. माणसांच्या साथीला शेवटी आठवणीच राहतात. म्हणून वर्तमान जगताना सतत हा प्रयत्न असायला हवा की ही आठवण नक्कीच चांगली राहील. नाहीच राहिली तर यातले चांगले मी शोधून काढीन. आठवणींचं गणित फार वेगळं, ते सोडवणं तितकंच कठीण. कोणत्या आठवणीतून काय घ्यावं, कोणत्या आठवणीत रमावं, कोणत्या घटनेत जगावं आणि कोणत्या आठवणीतून मुक्त व्हावं हे देखील आपणच ठरवायचं, नाही का? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. खरं तर वर्तमान जगत असताना भूतकाळात घडलेल्या गोष्टींना स्थान नसावं. बरं, आठवणी म्हणल्यावर त्या आठवणारच, साहजिकच आहे, ते मला मान्य. पण बऱ्याचदा असं होतं की त्या आठवणींमध्ये आपण इतके दंग होतो की आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो आणि मग आपलं रोजचं जगणं सुद्धा अवघड होऊन बसतं. प्रत्येकाकडूनच काही ना काहीतरी चुका घडत असतात, घडून गेलेल्या असतात. त्या चुकांमधून शिकून आपण पुन्हा तीच चूक केली नाही तर भूतकाळाचा त्रास होणार नाही. उलट आपल्याला ह्याचं समाधान राहील की मी एकच चूक पुन्हा केलेली नाही. आता जे घडून गेलं ते गेलं. वर्तमान जगत असताना हातून चूक घडली तर ती रिपीट होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे पुढे जाऊन सध्या जगत असलेला काळ आठवताना त्रास होणार नाही. आपण स्वतःला माफ करायला शिकायला हवं. जे घडून गेलं त्याचा आपल्यावर, आपल्या मनावर खोलवर पगडा असू शकतो. पण जीवन जगत असताना ज्या त्यावेळी स्वतःच्या चुकांचं परीक्षण करून स्वतःला माफ केलं आणि आपल्यामुळे ज्यांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान झालंय त्यांची माफी मागितली की हलकं वाटतं. त्याचबरोबर आपल्यालाही इतरांमुळे काही त्रास झालेला असेल तर त्यांनासुद्धा माफ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्रासाची तीव्रता जास्त असेल तर अशा व्यक्तींना आपण दूर करतो, पण त्यांनी दिलेला त्रास, दुःख दूर करण्यासाठी त्यांना माफ करायचं अवघड आहे, वेळ लागतो, पण हळूहळू आपण हे करू शकतो. मनातून त्यांना माफ करायचं, अर्थात त्यांच्यासोबत किती जवळीक ठेवायची की ठेवायचीच नाही हा भाग वेगळा. पण मनातून त्यांना माफ करून त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागलो की मनशांती आपल्याला मिळते. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाव मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना रोज सतत म्हणल्याने मन हलकं होतं, मनाला बळ मिळतं. एकदा का पुढे जायला वाट रिकामी झाली की मग मिळालेल्या आयुष्याचे धन्यवाद मागायला आणि घडलेल्या चुकांची माफी मागायला विसरायचं नाही. ह्याने जगणं 90% सोपं होतं. माझं चुकलं, मला माफ कर, मी कृतज्ञ आहे, मी माझं प्रेम व्यक्त करते किंवा करतो. ही 4 वाक्य अडकलेल्या मनाला मोकळं करतील. म्हणूनच ही वाक्य सतत म्हणत राहायची. स्वतःला समजावलं पाहिजे की आपण एका ठिकाणी अडकून राहिलो तर पुढे जाणं कठीण होईल. मनातले सगळे गोंधळ, विचार वेळच्या वेळी हलके नाही झाले तर नवं उमगणार कसं? नवं उमगलंच नाही तर आनंद तुमच्याकडे येणार कसा? वेळीच जर आपण आपलं मन सावरलं नाही तर हातून चांगलं काम घडणार कसं? आणि वाईट आठवणींचा ठसा कमी करायचा असेल तर चांगल्या आठवणींचा ठसा उमटवावा लागेल. सतत मनावर काम करावं लागेल. चांगल्या चांगल्या आठवणी गोळा कराव्या लागतील. त्या गोळा कराव्या लागतील ह्याचाच अर्थ वर्तमान काळात चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. बऱ्याचदा आपण चांगलं कमी, वाईट जास्त पाहतो, आठवतो.
रोज दिवसभर घडलेल्या चांगल्या गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त केली की आपोआपच चांगलं जास्त दिसू लागतं. एखाद दुसरा दिवस कसं तरी होणं, खचल्यासारखं होणं, हे सगळं ठीक आहे, हे होऊ शकतं. पण तसंच जगत राहायचंय का झालं गेलं स्वीकारून त्यातून बाहेर पडायचं ठरवायला हवं. गरजेचं आहे ते. नव्याने जन्म घेतलेल्या मुलाचं मन किती निर्मळ असतं. अगदी तितकं नसेल जमत तर 50% तरी मन निर्मळ करण्याचा प्रयत्न सतत करत राहूयात की. वाईट आठवणी मुद्दाम विसरण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्या आठवणी आहेत फक्त. आपल्याला तेव्हा त्रास झाला होता, आता नाही. एक चित्रपट पाहिल्यासारखं त्या सगळ्या आठवणी पाहूयात, आठवूयात आणि सोडून देऊयात. भूतकाळावरून स्वतःला किंवा इतरांना जज का करायचं? त्याची गरजच काय? समोरचा व्यक्ती बदलत नाही, असू देत, हरकत नाही. स्वतःला अटेन्शन देऊन स्वतः बदलूयात ना. रोज नवा जन्म, रोज नवे विचार. किती देखणं आहे हे आयुष्य. मग जगूयात की. वाईट घटना, वाईट आठवणी हे आयुष्य नव्हे, त्याचा एक भाग आहे. या आठवणी, घटना आपल्या इमॅजिनेशनमध्ये सध्या आहेत. ती रियालिटी नाही, ते रिअलमध्ये होऊन गेलंय, प्रत्यक्षात ते घडून गेलंय. आपलं आयुष्य तिथून केव्हाच पुढे आलंय. मग आपण का अडकून पडलोय? स्वतःला हील होण्यासाठी वेळ देऊयात, हवा तितका वेळ देऊयात. आठवणी येऊ देत, जाऊ देत, हरकत नाही. आठवणींकडे बघायची भूमिका पार पाडूयात, अडकायची नको. आठवणी आणि खरं आयुष्य यात जर आपण फरक करायला शिकलो तर बराचसा बदल आपल्यात होऊ शकतो. आणि शेवटी आपल्यालाच आपल्या अडकलेल्या मनाला बाहेर काढावं लागेल ना. आपल्यासाठी कोणीही येणार नाही. त्यामुळे आता बाहेर पडूयात.